हळद. स्वयंपाकघरात असलेली हळद अनेक रोगांवर रामबाण उपाय आहे. यामध्ये कर्क्युमिन हे सजीव वाढवते. यात शक्तिशाली दाहक विरोधी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत, ज्यामुळे प्रदूषणामुळे संसर्गामुळे होणारी श्वसन मार्गाची जळजळ कमी होते. हे श्वसन प्रणालीला प्रतिकारशक्ती देखील प्रदान करते, जे फुफ्फुसांना संक्रमणाशी लढण्यास मदत करत असते. आले. आल्यापासून आपल्याला काय फायदा आहे? तर पुढीलप्रमाणे. आल्याची देखील मसाल्यांच्या श्रेणीत गणना केली जाते. यामध्ये आढळणारे अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटिऑक्सिडंट्स सर्दी आणि खोकल्याविरुद्ध खूप प्रभावी आहेत. हे फुफ्फुसातून कफ काढून टाकण्यास देखील मदत करते. त्यांच्या मदतीने श्वसन प्रणाली रोगप्रतिकार राहते आणि आपण श्वसनाच्या समस्यापासून सुरक्षित राहतो. त्याच्यानंतर लसूण. तर लसणापासून आपल्याला काय फायदा आहे तो जाणून घेऊया. लसूण हे औषधी गुणधर्मामुळे मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं. याच सेवनाचे तुमच्या श्वसन संस्थेला फायदा होतो. यामध्ये ऑलिसिन नावाचे सल्फर कंपाऊंड असते. त्यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात. लसणाचे सेवन श्वसनाच्या संसर्गापासून संरक्षण करते. हे फुफ्फुसातील सर्वात हट्टी कफ काढून टाकण्यास मदत करत असते. ओरिगॅनो. पिझ्झामध्ये वापरल्या जाणाऱ्या ओरिगॅनोमध्येही ऑक्सिडंट गुणधर्म असतात. यात अँटीव्हायरल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म देखील आहेत आणि आपण खोकला, सर्दी आणि खोकल्यापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी ओरिगॅनो तेलाचे सेवन करू शकता. जर तुम्ही कोणत्याही डिशमध्ये ओरिगॅनोचे सेवन केले तर त्यातील गुणधर्म हवेच्या प्रदूषणामुळे श्वसनाच्या समस्यापासून तुमचे संरक्षण करतात. लाल मिरची. तर लाल मिरचीमध्ये कॅप्सिसिन नावाचे संयुग असते. या कंपाऊंडमध्ये वेदना कमी करणारे गुणधर्म आहेत. यांच्या सेवनाने तुमची श्वसन संस्था स्वच्छ राहते. त्यामुळे कफापासून अँटीमायक्रोबियल गुणधर्म आढळतात, जे प्रदूषणामुळे होणाऱ्या श्वसन संसर्गापासून आपले संरक्षण करू शकतात. याशिवाय चहा आणि सूपमध्ये याचा वापर केल्याने तुमची श्वसनक्रिया चांगली राहते.